हा गणपती 70 वर्षापूर्वी वडाळा मठामध्ये जे राम मंदिर म्हणतात तिथे प्रस्थापित केला होता. 28 वर्षांनंतर काय कारणास्तव तो इथे आला. जवळजवळ लाख लोक रोज इथे दर्शन करून जात आहे. टोटल 400 कोटीचा विमा आहे या गणपतीला 8 दिवसाचा. सोन्याचा मुकुट आहे तो 68 किलोचा आहे. सोनं पुरं सोनं 68 किलो आहे. 327 kg आमचं चांदी आहे. आणि इव्हन आम्ही वेस्टेज म्हणजे प्लास्टिक यूज करत नाही. त्याच्याकरता आम्ही हे सगळे कागदाचे आहेत सगळे प्रोजेक्ट. जेवतो आपण केळीच्या पानावर, त्यामुळे असे वेस्टेज पण नाही आहे. शिस्तप्रिय गणपती. अगदी बाळासाहेब ठाकरेंनीही सांगितलंय की गणपती बघावा तो GSB लोकांचा. या 4 लाइन में 4 प्रसाद बनते, तो यहाँ पे आप देख सकते हो, घुमा सकते हो वहाँ पे. ये एक एक बैग में एक एक प्रसाद बनता जा रहा है. हमने यहाँ पे पहाड़ बना दिए हैं, तो ये 1 बाय 1 वैसे क्रेट में रख के स्टेज में चले जाते हैं. यहाँ पे 40 years सर्विस कर. 40 years. Oh my God. इसका फाउंडर्स है. हाँ. जो लोग पूजा पे बैठते हैं, जो लोग लंबे से आते हैं, हाँ. उनका सामान सब किधर इधर उधर जाएगा करके उसका केयर हम लोग लेते हैं. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पंगत उठल्यानंतर हे साफसफाई केली जाते, कारण की त्याच्यानंतर जी पुढची पंगत बसणार ना त्याला एकदम साफसुथराने नीटनेटकं भेटावं म्हणून. गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, मी साई, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ खूप स्पेशल आणि खूप खास असणार आहे. ए वारकांनो, हाय. तुम्ही इथे राहता? इथे राहता? ओके. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आपण आलो आहे इंडियाज रिचेस्ट गणपती. हे ब्रदर आपल्या GSBला. आणि आपल्याला काय बोलतो मी यूट्यूबला व्हिडिओ टाकतो. माझं स्वतःच नाव आहे साई रेवले करून. साई रेवले. हां, मी स्वतःच टाकतो अकाउंट. आता इकडे आलो इथं ब्लॉग बनवायला. हां थँक्यू. तर मी इकडे आता आलो आहे GSBला. आणि आपल्या दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपल्याला काकी भेटले. आणि काकी बोला, कशा आहात? एकदम मजेत. मी बाकी कसं चालू आहे तुमचं? एकदम बहुत बढ़िया चल रहा है हमारा. हाँ, और कुछ नहीं, भगवान की कृपा से, गणपति बप्पा के कृपा से बहुत अच्छा चल रहा है. हाँ, खूप चांगलं वाटलं तुम्हाला भेटून खरं तर खूप. आणि तुम्हाला मित्रांनो एक सांगायची गोष्ट म्हणजे काकींचं ना जरा घरी इश्यू चालू आहे. म्हणजे आता मी पूर्णपणे सांगत नाही, पण तरी पण त्या देखील इकडे येतात सेवा करायला. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. ते खूप वर्षापासून इथं सेवा करतात आणि त्यांच्या घरी प्रॉब्लेम असून सुद्धा ते इकडे आलेत. सो खूप सही आहे तुम्ही. थांबा एक मिनिट आधी. इथे एवढं सिस्टमॅटिक आहे ना सगळं. इथे बघा हे चप्पल स्टँड वगैरे इथे ठेवायला. यूट्यूब बोला दादा. बोलो, कुछ बोलना है? बोलो साहब. चप्पल की सेवा हम लोग दे रहे हो. वो भी विनामूल्य ना? बिना मूल्य, कोई पैसा नहीं, खाली सेवा. सही आहे. फुल टू सिस्टमॅटिक आहे इकडे. आणि इकडे चप्पलची सेवा असे खूप स्टॉल आहेत इकडे. चप्पलची सेवा वगैरे, प्रसाद वगैरे सगळं इथे सिस्टमॅटिक आहे. मी तुम्हाला सगळं A to Z दाखवतो. तुम्ही व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघायला सुरुवात करा. मी ब्लॉग सुरू केला आहे आता. व्हिडिओ फक्त स्टार्ट टू एंड बघायचा तुम्हाला. मंडळी असे खूप सारे स्टॉल आहेत इकडे चप्पलसाठी आणि ते देखील विनामूल्य. हां, इथे खूप छान सुविधा असते. एकदम मस्तपैकी कधी पण या. तुम्ही जेवण असते, नाश्ता असतो, दुपारचा प्रसाद असतो, महाप्रसाद असतो, रात्रीचा पण महाप्रसाद असतो. कधी पण आलं तर तुम्हाला इथे प्रसाद भेटेल, महाभोग भेटेल प्रसादाचा. ते हा गणपती ना 5 दिवसात असतो, पण 5 दिवस एवढी सेवा केली जाते ना. हे लोक आहेत ना ज्याता म्हणजे सेवेकरी खूप लांबून येतात, पण हे खूप पहिल्यापासून येतात. म्हणजे आता कसं सांगायचं तर खूप वर्ष झाले इकडे सेवाच करत आहेत. आणि खरंच हे खायचं काम नाही. 5 दिवस सलग लगातार आपलं लांबून म्हणजे काही आहेत तिथे इकडेच राहणारे, पण काही असे देखील आहेत की जे लांबून येतात डेली अपडाऊन करून सेवा करतात गणपतीची. 5 दिवसाचा गणपती एवढं सिस्टमॅटिक म्हणजे यांच्यामुळेच खरं तर हे शक्य आहे. हे बघा, तुम्ही जेव्हा चप्पल कोणत्याही स्टॉलला देता ना तेव्हा असा कुपन दिला जातो GSBचा.
त्या थ्रू त्या काउंटरला असतो आणि त्या काउंटरला जाऊन आपण चप्पल घ्यायची. तर मंडळी इकडे बॅग ठेवायला देखील सुविधा केलेली आहे. दादा एक मिनिट हां, आप कब से आ रहे हो यहाँ पे? मैं यहाँ पे नियरली 40 ईयर्स से सर्विस कर 40 ईयर्स. ओह माय गॉड. इसका फाउंडर्स है हमें. हाँ मतलब पहला ये सब नहीं था. मैंने, मेरा हस्बैंड और हमारा फ्रेंड सर्कल हाँ. सब इकट्ठा होकर हम लोगों ने छोटे में चालू किया. मगर मतलब ये स्टार्टिंग से हो आप इधर? स्टार्टिंग से हम लोग चप्पल कर रहे थे. चप्पल पे थे. हाँ. चप्पल का बढ़ते फिर अभी हम लोग वो मतलब आदमी लोग रख के करवाते हैं. ओके, अभी रख के करवा ले. मतलब हर एक काम मतलब डिवाइड करके हाँ, अभी हम लोग ये पर्सनल बिलोंगिंग्स करके. ओके, पर्सनल सब. जो लोग पूजा पे बैठते हैं, जो लोग लंबे से आते हैं, हाँ, हाँ. उनका सामान सब किधर इधर उधर जाएगा हाँ, करके राइट. उसका केयर हम लोग लेते हैं. और ये सब हमारा ये ना पुढे ना या पुढे. वो भी हमारा साथ में एक फाउंडर मेंबर. अच्छा, ये लोग सब नंबर ऐसा फाउंडेशन. आप रहने के लिए किधर ही हो? इधर. सॉरी, भांडुप में. किधर? मैं भी भांडुप में रहता हूँ. हाँ, डार्लिंग अपार्टमेंट. डार्लिंग अपार्टमेंट. ओके, मैं इधर ऊपर रहता हूँ, साचेबाज के इधर. अच्छा. सही. अच्छा, बहुत अच्छा मिल लगा आपसे मिलके. आप इतने दूर से इधर आते हो और डेली आते हो? सब लोग सेवा करने के लिए लंबे से आते हैं. सवेरे 7 बजे आता है, रात को 11 बजे 10 बजे यहाँ से जाता है. सवेरे 7 बजे आता है, तभी हम लोग सब लोग खाना पीना सब बना के लेके आते. खाना मतलब स्नैक्स. ओके. इधर कभी कभी इतना गर्दी रहता है तो हम लोग इडली, इधर भी छोले. ले जाते हैं. खाना खाने को भी नहीं, कुछ भी नहीं. इडली वगैरे काय काय आता नाही तेव्हा सुरुवातीला सर्व स्टार्टिंगला. आता सगळं सिनियर झाले. हां, पण तरी 10-11 वाजे पण मस्त आणि सकाळी 7ला इथे हजर असतात. आम्ही पण येत नाही एवढं. मस्त यार, मस्त. किती वर्ष म्हणजे 40 इयर्स झाले? मस्त माझं नाही. पण पण हे सगळं पॉसिबल तर तुमच्यामुळेच झालं आहे. करून घेतो तो. हां, बरोबर. नो डाऊट. आम्हाला उत्साह तो हात देतो. पाय चालले नसते तर काय केलं असतं. हां, आता बरोबर. माझंच एक्झाम्पल आहे. मी गेल्या आठवड्यात रजेवर होते. हां. मला दुसरं काम होतं तर मला वाटलं आता या वर्षी माझं बाप्पाचं सेवा माझी राहून जाईल. पण शेवटी मी ऑफिसला फोन केला आणि ऑफिसवाल्यांनी सांगितलं काय नाही, इकडे जास्त काम नाही, तू काम आरामात सुट्टी घेऊन ये. हां, एक तर बाप्पाचंच म्हणजे इच्छा होती की मी इकडे यायला पाहिजे, माझी सेवा व्हायला पाहिजे. त्यामुळे माझी सुट्टी आता सँक्शन झाली. आता हे बघा, हे मस्त. हे सगळं तर बापामुळेच घडून आणतं. बापाच सगळे घडून. अमेरिकेवर हा माझा नातू आहे. वडिलांसहित त्यांचं नाव. हां, हा माझा नातू आहे. पण आता आमची सगळी फॅमिली इकडेच काम करते. मस्त यार, मस्त. हेड्स तुम्हाला सगळ्यांना. चला, मी आज दर्शन घेऊन येतो. हां, चला. थँक्यू. थँक्यू ताई. VIP लाईन आहे. ही व्हॉलेंटिअर्सची लाईन आहे आणि आपण आता तिथून जाणार आहे. हे सगळं या काकींमुळे पॉसिबल झालेलं आहे. काकी देखील इकडच्या व्हॉलेंटिअर्स आहेत. तर चला आता पहिले बाप्पांचं दर्शन करूया. नाही, सॉरी. या दोघांमुळे ते पॉसिबल झालं सगळं. हां, तेव्हामुळे ते तर आहेच. गर्दी बघा केवढी आहे इकडे. आणि आपण आता डायरेक्ट चाललो आहे VIP लाईनमधून. लाइन में आने का. यावर्षी 132 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या वर्षाचा हा गणेशोत्सवाचा आता 4था दिवस आहे. या 4थ्या दिवशी आपण या मुंबईतल्या सर्वात श्रीमंत गणपती GSB सार्वजनिक गणेशोत्सव समितीच्या आपण मंडपात आलेलो आहोत. आपल्याला माहिती आहे की या मुंबईमध्ये जवळजवळ 12,000 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं आहेत आणि या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातूनच जे GSB सेवा मंडळ आहे त्यांचा हा उत्सव 5 दिवस चालत असतो. आणि GSB सेवा मंडळ जे आहे ते मुंबईतलं प्रथम म्हणजे धार्मिकता ज्याला आपण म्हणतो, गणपतीला शुचिर्भूतपणा आणि धार्मिकता असते ती ह्या ठिकाणी होत असते.
गणपतीच्या पहिल्या दिवसापासून होम हवन, अथर्व शिष्य पठण, गणेश स्तोत्र, वेगवेगळ्या होम प्रकार म्हणजे गणपतीला जे आवश्यकता असते त्या प्रकारचे धार्मिक विधी फक्त केवळ मुंबईतल्या ह्याच EHP सेवा मंडळात होत असतात. आणि ह्या मंडळाच्या माध्यमातून गेल्या वर्षी राम मंदिराच्या संदर्भात ते सुद्धा त्यांनी साकडं घातलं होतं. आणि गेल्या वर्षी राष्ट्रीय सेवक संघाचे प्रमुख माननीय डॉक्टर मोहनजी भागवत देखील या GHPला येऊन गेले. एवढेच नव्हे तर सर्वत्र मुंबईतल्याच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून दिल्लीतून सुद्धा लोक हा धार्मिकता बघायला गणेशोत्सव येत असतात. आणि म्हणूनच ह्या मुंबईला या सार्वजनिक गणेशोत्सवाचं एक आगळं वेगळं स्वरूप आहे आणि ते टिकवण्याचं काम हे GHP सेवा मंडळ करत असतात. आम्ही अखिल सार्वजनिक गणेशोत्सवच्या महासंघाच्या वतीनं एक समन्वय साधण्याचा आम्ही दरवर्षी प्रयत्न करत असतो. तो समन्वय म्हणजे महापालिका, सरकार आणि पोलीस या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना 12,000 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी एक खिडकी योजनेअंतर्गत देण्याचं काम अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीने केलेली आहे. आणि ती राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी ती मान्यता दिली आहे. आणि म्हणूनच हा सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय साधल्यामुळे महानगरपालिका आणि पोलीस यांचा समन्वय असल्यामुळे या उत्सवामध्ये कुठल्याही प्रकारचा गाळबोट लागत नाही. गिरगाव चौपाटीला विसर्जनाच्या दिवशी जवळजवळ कुंभमेळ्यापेक्षाही जास्त रहदारी लोक येत असतात, गणेश भक्त विसर्जनासाठी येत असतात. त्यामुळे मुंबईतली कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम जसं मुंबई पोलीस करतात तसंच महानगरपालिकेच्या वतीनं परवानगी देणं आणि ज्याच्या जेवढी 97, 90, 100 जे काही विसर्जनाची ठिकाणं आहे त्यांची व्यवस्था करणं, त्याचं लाईटिंग करणं आणि गिरगाव चौपाटीला हे विसर्जनाचं काम फार मोठ्या प्रमाणात होतं. म्हणून जवळजवळ मोठी लागते तोपर्यंत महानगरपालिकेने यावर्षी 200 स्टीलच्या प्लेट टाकलेल्या आहेत. त्या स्टीलच्या प्लेटवरून गणपतीची ट्रॉली नेली जाते आणि ते ट्रॉली पूर्ण ते पाण्यापर्यंत नेल्यामुळे गणपती विसर्जन चांगलं होतं. अशा प्रकारच्या सोय मुंबई महानगरपालिका आणि पोलीस करत असतात. तसं लालबागच्या राजालाही महत्त्व आहे, तसंच महत्त्व आमच्या GHP सेवा मंडळाला देखील आहे. इथे अनेक राज्यातून लोक येत असतात आणि जेवढे विशेषतः ज्यांच्या GHP सेवा मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते एकमेकं सगळ्या प्रकारची इथं कामं करत असतात. ती कामं करत असताना केवळ सेवा, गणपतीची सेवा म्हणजे एक डॉक्टर असेल, एखादा वकील असेल, एखादा चार्टर्ड अकाउंटंट असेल, तो देखील चपला उचलण्याचं इथे काम करतो आणि ते काम करत असताना सेवा म्हणून करतो. केवळ समोर दर्शनाला जायचं आणि नमस्कार करून पैसे द्यायचे ही तर सेवा नाही आहे, तर खरी सेवा आहे. लोकांना रांगेमध्ये देणं, महिलांना वेगळ्या प्रकारच्या रांगेमधून देणं, सिनियर सिटीजनना मदत करणं, त्यांच्या चपलेचं राखण करणं वगैरे अशा गोष्टी या प्रकारे सतत 5 दिवस महाप्रसाद हा नेहमी चालू असतो. त्यामुळे अनेक लोक इथे महाप्रसादाचा लाभ घेतात आणि ह्या सेवा मंडळाची म्हणजे GHP सेवा मंडळाची जी काही सेवा आहे ते सगळ्यांच्या चरणी रुजू होते. आणि म्हणून भक्तगण दिवसेंदिवस या गणपतीला वाढत चालत आहे. इथले कमिटी आहे, ही कमिटीसुद्धा फार एज्युकेटेड लोक सगळे आहेत, व्यवस्थित त्याचं नियोजन करतात आणि म्हणूनच महानगरपालिका आणि पोलीस त्यांना चांगल्या प्रकाराने मदत करत असतील. आणि हा यावर्षीचाही उत्सव उद्या त्यांचं विसर्जन आहे. या विसर्जनाच्या वेळी त्यांनी ह्या किंग सर्कलपासून त्या अगदी गिरगाव चौपाटीपर्यंत हे विसर्जन सोन्याची दागिने घालून घेत असतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा अनुचित घडत नाही आणि ही सेवा त्यांचे मंडळाचे सर्व कार्यकर्ते काम अनाने करत असतात आणि अशीच सेवा प्रत्येक वर्षी व्हावी म्हणून त्यांची अपेक्षा असते. आमच्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघाच्या वतीनं मुंबईतल्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आम्ही शुभेच्छा देतो आणि आत्तापर्यंत जसं हा उत्सव व्यवस्थित चालणार त्याच्या पुढेही व्हावा ही आम्ही आमच्या गणरायापुढे प्रार्थना करतो. आणि ह्या आमच्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सवचे महासंघाचे आमचे विकास माने आहे, आमचे रामनाथ केवी आहे, आमची सगळं मंडळी आहे, ही संपूर्ण मुंबईमध्ये फिरत असतात आणि कुठे काही प्रॉब्लेम आहे का ते पाहण्याचं काम करत असतात आणि ही सेवा ते स्वतःहून करत असतात. या उत्सवाला या सर्व गणेश भक्तांना आमच्या अखिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून, महामंडळाकडून, त्यांना महासंघाकडून त्यांना शुभेच्छा देतो.
आणि पुढच्या वर्षी येणारा उत्सव या लवकर उत्सव ऑगस्टमध्ये होणार आहे. म्हणून आज सगळे लोक पुढच्या वर्षाचा गणेश होतो कधी सुरू होतो याची वाट पाहत असतात. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गणेश. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो आपलं जेवण झालेलं आहे आणि एक गोष्ट दाखवतो तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक पंगत उठल्यानंतर हे साफसफाई केली जाते, कारण की त्याच्यानंतर जी पुढची पंगत बसणार ना त्याला एकदम साफसुथराने नीटनेटकं भेटावं म्हणून. तर मंडळी आपण आता आलो आहे जिथे प्रसाद बांधला जातो ना तिथे. हेलो, यहाँ पे आप देख सकते हो कि यहाँ पे 4 लाइन है प्रोडक्शन का. ओके. यहाँ 4 लाइन में 4 प्रसाद बनते हैं. तो यहाँ पे आप देख सकते हो, घुमा सकते हो. यहाँ पे ये एक बैग में एक प्रसाद बनता जा रहा है. हमने यहाँ पे पहाड़ बना दिए हैं. तो ये 1 बाय 1 वैसे क्रेट में रख के स्टेज में चले जाते हैं. ओके, स्टेज में चले जाते हैं. फिर वहाँ पे एक श्रद्धालुओं को दे दिया जाता है जिनका सेवा होता है. अच्छा. सो दिस इज़ द फ्लो. यहाँ पे 4 स्टेजेस से बन जाता है. ओके. 4 स्टेजेस में पैकिंग कर देते. हाँ, बराबर. ओके ओके, थँक्यू. 4 लाइन है, 4 में बन जाता है. तर मंडळी आता तुम्हाला दाखवतो जेव्हा मूर्तीच्या इथे प्रसाद संपला जातो ना तेव्हा कशा प्रकारे प्रसाद घेऊन गेला जातो मंडळाच्या इथे मूर्तीच्या इथे. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. QR कोड आहे वो प्रसाद मिळेगा. तर मित्रांनो आता तुम्हाला थोडीफार मूर्तीबद्दल माहिती सांगते. दादा तुमचं नाव काय? मी रामनाथ किणी. सॉरी, रामनाथ किणी. हां. गेली 30-35 वर्ष मी इथे सेवा देतो. हा गणपती 70 वर्षापूर्वी वडाळा मठामध्ये जे राम मंदिर म्हणतात तिथे प्रस्थापित केला होता. 28 वर्षांनंतर काय कारण असतो तो इथे आला. ॲक्च्युली ह्याचे 70 वर्ष आहेत आणि आम्ही ते 70 वर्षापासून इथे धार्मिक पूजा होतात. सकाळी 6 ते 11 वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा होतात. जवळजवळ लाख लोक रोज इथे दर्शन करून जातात आणि जवळजवळ 25 ते 30 हजार लोक जेवून जातात. 30 ते 40 हजार लोक नाश्ता करतात. पण एवढं सगळं करताना आमच्याकडे जे व्हॉलेंटियर आहेत 3,500 लोक व्हॉलेंटियर आहेत इथे. सगळे IT प्रोफेशनल, कुठे बँकेत मॅनेजर्स, कुठे बँकेत व्हाईस प्रेसिडेंट, कुठे आणखीन कुठे मोठ्या कंपनीचे CEO सगळे सुट्टी मारून इथे येतात आणि सगळे आम्ही इक्वल कामं करतो. आम्ही म्हणजे सेवा देतो आणि देवानी आमच्या कम्युनिटीला आशीर्वाद दिलेला. आधीच आम्ही गौड सारवतो ब्राह्मण, आम्ही विद्येमध्ये प्राणी आहेत. आम्हाला आमचे सगळी लोक क्वालिफाईड आहे. कोणी असा शिकलेला नाही असं नाही, गरीब असेल पण शिकलेला असतो तो. आम्ही शिष्यवृत्ती म्हणून 80 ते 85 लाख आमच्या समाजातल्या गरीब मुलांना देतो. जे पेटीत दान येते 85 आले 80 आले आम्ही ते सगळं स्कॉलरशिपच्या रूपाने देतो. आता तुम्ही पाहिलात एवढा मोठा आहे गणपतीविषयी आमची शाडूची मूर्ती आहे तेवढ्या वर्षापासून. तर आम्ही पर्यावरण राखतो. तसंच गव्हर्नमेंटनी जे आखून दिलेले कायदे कानून आहेत तो आम्ही पाळतो. आमच्या व्हॉलेंटियर्समध्ये सगळे लोकांना सभ्यतेने आत घेतात, चांगले बोलतो. इतर गणपती उत्सवासारखं नाही आहे आमच्याकडे. आमच्याकडे एक कुटुंब म्हणून आम्ही चालवतो. इथे मुलं, वयस्कर माणसं जे येतात आतमध्ये त्याच्यासाठी विमा केलेला आहे. टोटल 400 कोटीचा विमा आहे या गणपतीला 8 दिवसाचा. त्याच्यामध्ये सोन्याचा मुकुट आहे तो 68 किलोचा आहे. पुरं सोनं 68 किलो आहे. 327 kg आमचं चांदी आहे. ते चांदी एकूण त्याचं प्लस जे भाविक येतात त्या भाविकांचा 5-5 लाख विमा आहे. कार्यकर्ते आहेत, कमिटी मेंबर आहेत, त्यांचे 10-10 लाख आहेत. त्या पेंडलचा विमा असा म्हणून 400 कोटीचा विमा आम्ही करतो
आमचा गणपती हा जिथे शिंगार केलेला आहे सोन्या चांदीचा, तसंच तो चौपाटीला विसर्जन असंच जातो तो, तिकडे आम्ही उतरवतो दागिने आणि मग ते बँकेत जातात. इकडून हे 5 दिवसामध्ये सिंगापूर, USA, लंडन, अमेरिका, कॅनडामधून जेवढी मुलं आहेत सगळे येतात इथे. आणि हे एक फंक्शन असं आहे की सगळे भेटतात एकमेकांना आणि ह्यासाठी ते सुट्टी वाचून ठेवतात सेवा द्यावी. सगळ्यांचं इथे देवबाप्पा आम्हाला आशीर्वाद देतो आणि आमचं सगळ्यांचं या समाजाचं भलं झालेलं आहे. एक हिंदुत्व इथे ज्वलंत हिंदुत्व दिसते तुम्हाला, सोहळं दिसते. आणि आमच्याकडे कुठेही प्रतिमेला, गणपतीच्या प्रतिमेला आम्ही स्पर्श करू देत नाही, आम्ही वरती चढू. सोहळं असते आमच्याकडे. एवढ्या चांगल्या पद्धतीने हा गणपती उत्सव होतो. धन्यवाद. जय बाप्पा, गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, भारत माता की जय, भारत माता की वंदे वंदे. धन्यवाद. थँक्यू सो मच. केळ्याची पानं आणि इव्हन आम्ही वेस्टेज म्हणजे प्लास्टिक यूज करत नाही. त्याच्याकरता आम्ही हे सगळे कागदाचे आहेत सगळे प्रोजेक्ट. जेवतो आपण केळीच्या पानावर, त्यामुळे असे वेस्टेज पण नाही आहे की प्लास्टिक जेवतो. त्यामुळे आम्ही पर्यावरणाची पण काळजी घेतो. दुसरी गोष्ट असते इकडे सगळे लोक शिकलेले आहेत आणि ऑल आर ऑनररी, नोबडी इज पेड. जो हा सर्वात महत्त्वाचा. आणि बाप्पांनी आम्हाला सगळ्यांना चांगलं अभय आणि अभिवृद्धी केलेली आहे आणि एवढंच मी सांगू शकतो. आणि दुसरी गोष्ट असतात एवढी लोक येतात, कुठेही शिस्त मोडली जात नाही. शिस्तप्रिय गणपती. अगदी बाळासाहेब ठाकरेंनीही सांगितलं आहे की गणपती बघावा तो GSB लोकांचा. एवढं सांगून मी जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. वंदे मातरम. गणपती बाप्पा मंगलमूर्ती, भारत माता की जय, वंदे मातरम. तर मंडळी, अशा प्रकारे हा आपला ब्लॉग इथेच संपला आहे. विषय असा आहे की आता जेवढे बोलेल तेवढे शब्द कमीच आहेत GSB मंडळाबद्दल, कारण की आता तुम्हाला पूर्ण माहितीचं पडले कशाप्रकारे त्यांनी सेवा केली जाते, कशाप्रकारे गणपती आणला जातो, कशा प्रकारे विसर्जन केला जातो. सो बोलायला शब्दच नाहीत माझ्याकडे आता. खरं तर खूप धन्यवाद, त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली, प्लस व्हिडिओ बनवायची संधी दिली. त्यासाठी खूप खूप त्यांचं मनापूर्वक धन्यवाद. मी त्यांच्यासमोर बोलू शकलो नाही कारण की फुल सगळे इमोशनल झालेले. त्यामुळे ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हा व्हिडिओ आपण आता इथं संपूया. भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टाटा, बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.